नमस्कार सगळ्यांना. मी योगिता पेडणेकर. योगिता ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे रविवार आणि सकाळचे वाजलेले आहेत 9:30. मी पहिले जाणार आहे चोंडीला. चोंडीला गिफ्ट घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग मच्छी आणायला जाणार आहे. मच्छी किंवा काय भेटेल ते घ्यायला जाणार आहे. तर दाखवते मी तुम्हाला आमच्या चोंडीचं गिफ्ट शॉप कसं आहे ते वगैरे. ओके? तर चला मग आपण रेडी. घर लॉक केलं, बंद करून चाललंय आणि रिओ इथे झोपलाय. रिओ, मी जाऊन येते हा. जाऊन येणार लगेच. हा, बसून राहा. हा बघा कसा बसलाय झोपाया खाली. ये, वाजले किती? 11:15 वाजले. सगळं घेऊन यायला. हा बघा, आल्यावर सगळे दरवाजा उघडला, सगळे जमा होतात. ही बघा, आत्ता होती. ही कुठे गेली? जेनी कुठे गेली? आतमध्ये बेडरूम मध्ये झोपली ती. दाखवते मी तुम्हाला. पहिले हे सगळं ठेवते, लाईट लावते. हो माय गॉड. मच्छी काय काय घेतली ते दाखवते तुम्हाला. ही अंडी आहेत आणि तुम्हाला जेनी दाखवते कुठे बसली आहे. हिला गरमी होते. हे बघा, ही बघा, दिसली? दरवाजा उघडल्या उघडल्या येऊन, जेनी, ए जेनी, चल बाहेर बस. चल चल बाहेर बस. नाही ऐकणार. आता मी जेवण करायला घेते. 11 वाजायला आलेत आता. हे बघा, काय आणली मच्छी? शिंपले. शिंपले म्हणजे काय ते? तिरसे, तिसरे. आणि ही आहे कोलंबी. तर आता कोलंबी मध्ये दुधी टाकून करणार आहे आणि हे संध्याकाळचं आहे. ज्या वेळेला हे बनवी तेव्हा काढून तोपर्यंत फ्रीज मध्ये ठेवून देतो. गरमी खूप होते म्हणून एक्झॉस्ट लावलाय इथे, कारण का खूपच फॅन पण चालू आहे. तर आता मी जेवणाला सुरुवात करते. हा बघा, दुधी आणलाय. 25 रुपयाचा दुधी आहे. तर दुधी आणि कोंबडी असं टाकून एकच असा रस्सा बनवणार आहे. तर दाखवते मी तुम्हाला कसं कसं काय काय करते ते. दुधी कापलाय, मगाशी तो दाखवला तो दुधी, त्याच्या खालती कोलंबी आहे. धुवून घेतलाय स्वच्छ. लसूण घेतलाय आणि कांदा घेतलाय. आता ते सर्व फोडणीला घालतो. तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये पहिले लसूण टाकला. लसूण आपलं तेल गरम असेल तर लसूण पटकन असा ब्राऊन कलरचा होतो. ते झालाय. त्याच्यामध्ये मी आता हा कांदा टाकते. एक मोठा कांदा घेतला. कांदा चांगला शिजवायचा. आपण प्रत्येक भाजीला करतो तसा. कांदा शिजतोय, थोडा वेळ लागणार. 1 मिनिट 2 मिनिट आणि तेल बेतातच आहे. जास्त तेलाची गरज नाही. त्यानंतर कांदा शिजतोय तर बाकीच्या गोष्टींची तयारी करतो. हिंग, हळद, मसाला, मिरची पावडर, गरम मसाला आणि मीठ. तर हे सगळं लागणार. कांदा एकीकडे शिजतोय. गरमी एवढी होते की बोलून ठेवलं. पाऊस कधीकडे काय नाही. तो कांदा आपला शिजलाय, त्याच्यात मी टाकले हा हिंग. हिंग टाकला. जास्त काय चांगलं करायचं नाही घ्यायचं. थोडीशी हळद. हळद घरगुती मसाला, मी मालवणी मसाला वापरते. हा बघा, आणि कसा लागेल कसा या बरेल करून ठेवते. साधारण 1 चमचा मसाला मी
टाकल्या पण मला असं कमी पडेल, म्हणून मी अजून थोडं टाकून, थोडा तिखटच आहे तो. ओके. नंतर हा गरम मसाला टाकते, जरा चव येईल. म्हणजे त्या मसाल्यात मसाला असतो खडा मसाला, पण तरी पण हे रंगासाठी त्याची वाटत. खालून गॅस कमी केलाय आणि हे 1 चमचा, हा अर्धा चमचा, 1.5 चमचा टोटल मीठ टाकले. झालं तरी सगळं होतं. आणि जे एवढं कमी टाकले ना, हो बघ. हे किती कमी टाकले बघ. अजिबात तेलकट नाही. म्हणजे तेल कमी वापरायचं. त्याला तेल कमी वापरायचं सांगितलंय ना, कमी वापर. ही कोलंबी आणि हा दुधी फोडणीला घातलं. आता ह्याच्यात थोडंसं पाणी टाकते. दुधीला पाणी सुटतं तरी पण थोडंसं पाणी टाकते. आणि कोलंबी पण शिजायला घातली ना, कोलंबी पण शिजते, पण जरा रस्सा टाईप हवं म्हणून पाणी टाकते. आणि शिजल्यावर त्याला कोथिंबीर, टोमॅटो आणि खोबरं लावणार आहे. तर मी हे शिजल्यावर आता तुम्हाला होते. चला आपण बघूया आता झालंय का. झालंय. म्हणजे दुधी शिजायला काय वेळ लागत नाही आणि कोलंबी शिजायला पण वेळ लागत नाही. शिजलंय, शिजली आहे. आता त्याच्यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर आणि खोबरं एकदम टाकणार आहे. खोबरं काय मी बारीक करत वगैरे बसले नाही, आणि एवढंसं खोबरं खूप झालं. आम्ही काही जास्त खोबरं वापरलं. ज्यांना जास्त खोबरं आवडतं त्याने जास्त खोबरं टाकावं. आणि हे आता मी मंद गॅसवर थोडा वेळ ठेवणार आहे. म्हणजे टोमॅटो थोडासा शिजेपर्यंत. झालंय आपली कोलंबीची कोलंबी दुधाची रस्सा भाजी. आहे आपल्या शिंपल्यांचं कालवण, सकाळी जे शिंपले आणले त्यांचं. आणि हे आहे दुधी कोलंबी टाकून केलेल्याचा. तो हे दोन्ही मच्छीचे प्रकार माझे तयार आहेत. तर आजचा ब्लॉग मी हा इथेच एंड करते. दोन्ही रेसिपी कशा वाटल्या त्या कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.